मिनिट जरा पंच कोणत्या खेळाडूने बघा कॅप जरा उलटी घालते त्याला सरळ घालावं लागा. कोणत्याही खेळाडूने कॅप उलटी घालू नका. हा चौकार आलाय शांतीनाथच्या बॅटमधून. हो हा चेंडू वेल लेप केलाय नागेशचा. हा चेंडू आपण तर लेगस्टंपच्या बाहेर पंच वाईट चिकून करतायत. अवंतदाने भर धावसंख्या धावफल कधी तुर्बे 40+ संघ आपण प्रथम बॅटिंग करतोय नवापाड्याच्या अगेन्स्ट 5 धावा. शांतीनाथ खूप चांगली बॅटिंग करतोय. शांतीनाथ आणि आपण अजयला पाहू शकता. नागेश P1चं षटक 4 षटकांची मॅच आहे. खोनीगाव एंडकोट राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. ऑन साइडला पूल केलाय चेंडू हवेमध्ये. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतो. मिडविकेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. शांतीनाथ अजयला सांगतायत की तिसरी धाव आपल्याला घ्यायची होती. धावसंख्या दाखल 7 धावा आपण पाहू शकता. उद्या आपण तर अंतिम दिवस असणार या स्पर्धेचं. नागेश पुणे गोलंदाजी मार्कवर. पहिलीच मॅच आपण पहिली तर 4 वाजता रिपोर्ट करायचे. संद 40+ विपक्ष वाडेगर 40+. त्यानंतर दुसरी मॅच पडले 40+ विपक्ष अडिवली 40+. त्यानंतर आपण तर जुळनंबोली विपक्ष उंबारली आणि वाडेगर विपक्ष सोनारपाडा अशा मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. कॉडबे यांचा अपील झालाय. बॅटर बाद होतोय. शांतीनाथ सारखा बॅटर इथे बाद होतोय. नागेशला यश मिळतंय. संघ या स्पर्धेत खेळत. काही संघांनी बळू अजूनही प्रवेश फी जमा केली नाहीये. मात्र बघा उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्या आमच्या लाडक्या मित्रांना कळकळीची विनंती असेल की ज्यावेळी तुम्ही कोणतीही स्पर्धा खेळता आपली प्रवेश फी सर्वप्रथम जमा करा प्लीज. नारन संघ बघा आयोजकांनी सूचना केली. त्या टीमचं नाव आहे नारन. ज्या टीमने प्रवेश फी अजूनही दिली नाहीये लवकरात लवकर प्रवेश फी जमा करा. बघा आयोजकांना या गोष्टी वारंवार सांगण्याची गरज नाही. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळताय त्यामुळे या गोष्टी आम्हाला सांगायला बरं वाटत नाही. आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये असे चित्र कधी घडत नाही. मात्र तुम्हाला बघा इथे संधी मिळाली आणि तुम्हाला इच्छा असते की कल्याण डोंबिवलीमध्ये खेळायचं तर मात्र लक्षात घ्या प्रवेश फी उद्यापर्यंत जमा करा. अन्यथा मग आयोजक जे तुमच्यावरती कारवाई करतील ते तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. नक्कीच नितीन आपण सातत्याने सांगतो आणि आपण नक्कीच पॅकर्सचे नाव घेतलं नाही. मात्र उद्या त्या पॅकर्सचे नाव घेतलं जाईल. नक्कीच नितीन मी भरपूर आपण स्पर्धा कव्हर करतो म्हणून मी एक संघ नायकाचं नक्की नाव घेईल. रमेश पाटील 40+ खेळाडू. नाणेफेकी करायच्या आधीच मॅच सुरू व्हायच्या आधीच एंट्री फी देऊन टाकतात आपल्याकडे. फटका चांगला यावेळेला ड्रायव्हरला चेंडू वेगाने निघून जातो. यावेळेला सीमा रेषा पार चौकार. संख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. तुर्बे 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद 9 धावा आपण पाहू शकता. एक मिनिट जरा 22 बघा जरा स्कोर बघा किती झालाय. अकरा धावा धावफल करते. बॅकफुट गेला यावेळेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला पॉइंट आणि षटकावरच्या मधून चेंडू सीमा रेषा पार चौकार. गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. धावसंख्या दाखल कधी वाशी फूट आपण तुर्बे 40+ संघ 1 बाद 15. नितीन खूप चांगली बॅटिंग करतो. बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट केला एका पायावरती. नागेश पुन्हा एकदा बॅकफुट स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक होते राजा त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो यावेळेला वेगाने सीमा रेषा पार चौकार. कोणीच थांबा. ओमसा MTCच्या माध्यमातून स्पर्धा कर गेले ते बघा. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही सामने पोहोचवतो. उद्या पहिलीच मॅच संद 40+ विपक्ष वाडेगर 40+ मध्ये मॅच असणार आहे. त्यामुळे 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर पडले 40+ विपक्ष अडिवली 40+. त्यानंतर रेग्युलरची मॅच जुळनंबोली विपक्ष उंबारली. त्यानंतर वाडेगर विपक्ष जय जलेश्वर वाडेगर विपक्ष सोनारपाडा.
ध्रुव 11 आर्मी 11 सोनारपडामध्ये मॅच असणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी उद्या वेळेवर यायचं, वेळेवर क्रिकेट खेळायचं, आयोजकांना सहकार्य करायचं. पहिल्या षटकाच्या सहात एक दमदार स्टार्ट तुर्बे 40+ संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला 19 धावा धावफल गती लागले. नागेशचं षटक थोडंसं माग राहिलंय. गोलंदाजी मार्कवर कृष्णा आलाय, कारण का आता P1चं षटक संपलंय, कारण 4 षटकांची मॅच आहे. विराज देखील बघा आपण पाहू शकता, भरपूर प्रचंड मेहनत. गोलंदाजी मार्कवर कृष्णा आलाय, कृष्णा कीर येतोय. आपण इथं उंबारली गाव एंडकडून ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीपमध्ये एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेगला क्षेत्ररक्षण, तटिया सर्कलमध्ये ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्म पॉइंट हो लॉफ केला. या वेळेला स्टँड दिलोच्या पाठवून दिलाय. उमेश आहेत, फक्त पाहतोय आपल्या उंचीवरून किती उंचावरून चेंडू झाला. षटकार जयने आक्रमण सुरू केलंय. धावसंख्या आपण 25 धावा. तुर्बे 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. तर मगाशी आमच्या सतीशने वाढदिवस आपण त्याचा आज आहे बर्थडे बॉय, त्याने देखील सांगितलं की बाळू आमच्याकडे बॅटिंग खूप चांगली पण गोलंदाजी आमची होत नाही आणि गोलंदाजाने आता काम करावं लागणार आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं. कृष्णा केर एक चांगला गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईक केला अजय. हो चांगला चेंडू होता, यावेळेला खोल टप्प्याचा होता. ऑन साईडला टर्न करायचा होता. आपण आता स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. पडलाय तर चेंडू खाली राहिलाय. त्याची आतली काढा घेतली यावेळेला. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल गती 26 धावा आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथून जर संघ जिंकेल तर आपण मित्र घारवी 40+ बरोबर आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळ. 2 वाजल्यात. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. कृष्णा स्ट्राईक केला. नितीनला आपण पाहू शकता. खूप चांगली बॅटिंग केली नितीनने देखील. हो चांगला फटका यावेळेला डाऊन डी ग्राउंड मिड ऑर्डरने चेंडू चालला. यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 क्षेत्ररक्षक आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. लॉंग ऑफ वरून बंटी देखील आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बंटीचं आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता 28 धावा. कृष्णा पुढे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. चांगली गोलंदाजी बघायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून. हा चेंडू ऑन साईडला टर्न करायचा होता. यावेळेला स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे राजा जाधव. 1 धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राजाचं कौतुक करेल. प्रत्येक जण 40+ खेळाडू आहेत. फेकी केल्यानंतर प्रत्येक जण शोल्डरला हात लावतो, कारण का या वयात देखील चांगली फेकी येईल अशी अपेक्षा करू शकत नाही, पण प्रयत्न खूप चांगले करतायत. धावसंख्या 29. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. कृष्णा स्ट्राईक केला. अजय ऑन साईडला टर्न करायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. शॉर्ट टर्माइनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 1 बॅटर बाद. तुर्बे 40+ संघ प्रथम बॅटिंग 30 धावा. अजय आणि आता नितीन जोडी मैदानात चांगली बॅटिंग करते. नितीन वैयक्तिक आपण तर 5 चेंडूमध्ये 15. अजयने आपण बघितले तर 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात. कृष्णा तो नितीन शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जणू काय कॅच प्रॅक्टिस आपण बघितलं. खूप चांगला झेल घेतलाय. बडीश लॉंगरला आपण तर 27 रुपये बबलू बड्डे बॉयने आज खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. संख्या धावफल गती 15च्या सरसरीने तुर्बे 40+ संघ आपण पाहिलं तर 2 बॅटर बाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. नवीन बॅटर येतं यावेळेला आपण पाहू शकता. यावेळेला रोशन आलाय नवीन बॅटर. सतीश
म्हणजे बॉय आलाय आपण तर सतीश उर्फ बबलू काव्या स्पोर्टचे ओनर. पैसा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आज त्यांचा खास दिवस, त्याचंच ना वाढदिवस, आणि वाढदिवसानिमित्त चांगली गोलंदाजी करतो का पाहायचं इथून सतीश खोनीगाव यांकडून. हो चांगला चेंडू होता यावेळेला, थोडासा गती परिवर्तन होता. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडं संत गतीने यष्टीरक्षक आपण बाळा बोराड्याकडे गेलाय. पण पाहू शकता पडल्यानंतर थोडासा स्पिन देखील चेंडू झाला, लेग ब्रेक बघायला मिळाला यावेळेला. सतीश पर्यंत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो टाकला अजयला आपण पाहू शकतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय, पाठवून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्शा पार. पंचांच्या हात आकाशात समान षटकार. चांगला फटका याला डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला डीप मिड विकेटला. क्षेत्रक्षक उमेश जाधव तो फेकी करतोय. 2 धावा इथून होत आहेत का पूर्ण पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजयने आधी नकार दिला पण नंतर मात्र होकार दिला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. सतीश पुणे गोलंदाजी मार्कवर 3 चेंडूमध्ये सतीशने आतापर्यंत 8 धावा दिल्यात. त्यामध्ये एक आपण तर चौकार देखील आला होता, षटकार आला होता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू हवेमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक राजा जाधव आले. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल पकडला तो बॅटर बाद होतो यावेळेला. नवीन बॅटर मैदानावर आपण पाहू शकता. रोशनला खातं उघडायचं आहे, संजयला खातं उघडायचं आहे. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय नावपडा 40+ संघाच्या माध्यमातून. रजनीकांत देखील आपण पाहू शकता स्क्रीनवरती. मेहनत बघा, प्रचंड मेहनत. चाय बनवत आहेत मला वाटतं. संदीप भाणे देखील पाहतायत की कशा प्रकारचं चाय बनवलं जातं. सतीश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला, थोडासा लवकर शॉट सिलेक्ट केले. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळते. षटकार आल्यानंतर सतीश उर्फ बबलूचं 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा दिलेत. एक बॅटर बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी. षटकार येऊन देखील खूप 8 धावा आल्यात पर्यंत. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सतीश अंतिम चेंडू डान्सिंग डाऊनच्या मध्ये लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. बंटी आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. शरीर झुकवून दिले अन्यथा चौकार गेला असता. इथे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या सावत्या 40 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त त्यांनी धावा दिल्या. षटकार जाऊन सुद्धा 10 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 40 धावांवर ते आतापर्यंत थांबलाय संघ. खरं अजून एक षटक बाकी आहे. तर 40+ संघ इथून पाहायचंय. रोशन आणि संजय ही जोडी आता काय करते व्यासपीठावर बघा आपण पहिले तर गोल्डन मॅन संतोष वजेला देखील दाखवलं जात आहे. स्पर्धेची पूर्णपणे त्यांनी सांगितले की बाळू पाटील स्पर्धा आम्हाला खेळवायची होती, भले काही झालं असं त्याला पण ही स्पर्धा आम्ही कंप्लीट करणारच होतो. आणि ते त्यांनी ध्येय उचललं होतं, ते पूर्ण केलं तर आपण तर आता दत्ता म्हात्रेला देखील आपण पाहू शकता. रणजित ठाणगे, मंगेशला आपण पाहू शकता. पंढरीनाथला देखील आपण पाहू शकता. उद्योजक संजय वजे यांचं देखील मुलाचं सहकार्य. नाही कधी न जागणारा माणूस आतापर्यंत मॅचचा आनंद घेतोय बघा ना. पिंट्या जोशीला आपण पाहू शकता. विनोदला आपण पाहू शकता. निलेश वजे उद्योजक, देवेंद्र वजे प्रसिद्ध उद्योजक. मला वाटतं नितीनशी काहीतरी बातचीत करतायत ते सांगतायत. उद्या रामनवमी आहे, उद्याच्या कार्यक्रमाची आखणी चालू आहे. क्या बात आहे. नाही अशोक ठाकूर देखील आहेत मला वाटतं, ते रेफरीचं काम करतायत तिथे. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम षटक घेऊन आला उमेश जाधव येतोय. थोडासा आपण आता वारा देखील आता वाहताना दिसतोय. आणि अशा गुलाबी थंडीमध्ये चहाचा स्वाद घेणं म्हणजे खूप मजेशीर गोष्ट आहे. उमेश जाधव स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. याला रोशनला आपण पाहू शकता. रोशनला खातं उघडायचंय. उमेश जाधव
लॉफ केलं यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. पुष्कर काठेने खूप चांगला झेल घेतलाय. काय पलट वार केला बघा नवापाडा 40+ संघाच्या माध्यमातून. आनंद दिसतात बघा नगारा. पुष्करकडे झेल गेल्या बाळांना जास्त विश्वास नाही पण आज अप्रतिम झेल घेतलाय आणि त्यांनी सांगितलं की कमिटमेंट करायचं तुम्हाला. प्रत्येक खेळाडूंना चांगलं खेळ करायचंय. एकजुटीने जेव्हा जेव्हा संघ मैदान उतरतो एक ताकद निर्माण होते. उमेश जाधव पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केला. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. जयेंद्रला आपण आता स्ट्राईक केलं. खूप चांगली गोलंदाजी. काय पलट वार केलाय नवापाडा 40+ संघाने. मग अशी आपण तर त्याने चेस देखील केला. मोठं लक्ष 76 धावा देखील त्याने सहज त्याने चेस केला. उमेश जाधव जयेंद्र फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होतं का पाहताय. सतीश आले आहेत. फ्लॅट पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला या वेळेला. षटकार. मात्रेचा डान्स पाहू शकता. कशाला गोट्याला 10-12 हजार द्या. आपल्या चंपारांना जास्ती द्या ना. डान्स पण बघायला मिळेल. पंचगिरी देखील बघायला मिळेल. नाही चालायचं. कलाकारांनी कलाकारी दाखवायचे. उमेश हो चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का आता. 2 साथी दोन्ही बॅटरांनी आपण इथं पलटलेत आणि 2 धावा सहज त्याने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर त्याकडे पाहू शकता या बेला 48. जयेंद्र चांगली बॅटिंग करतो या बेला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकात काही चेंडू बाकी आहेत. राईट आर्म ओव्हर मारा करतोय. फटका चांगला. डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफ ऑन चेंडू चाललाय. लॉंग ऑफला पुष्कर काटे येतोय. चेंडूला फीड करतो. मिस फीड झाले. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव कधी 50 कंप्लीट. 50 धावा तुर्बे 40+ संघाच्या. इथून जो संघ जिंकेल तर घारिवली 40+ संघाबरोबर मॅच खेळ. आजच्या दिवसाची शेवटची मॅच. अंतिम चेंडू. जयेंद्रने चांगली बॅटिंग केली. एक षटकार आला त्याच्या बाडामधून. अंतिम चेंडू. आता शेवट गोड करतो का पाहायचा का. उमेश डॉट चेंडू फेकतोय त्यांना. फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. स्पार्क रिजन मध्ये राजा जाधव येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. फेकी चांगली आली नाहीये. ऑन द स्टंप फेकी येणं फार गरजेचं होतं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 52 आणि 53 धावांचं लक्ष. पाहिजे नवापाडा 40+ संघ एक चांगला संघ चेस करू शकतोय. कारण मगाची 76 धावा चेस केल्या तर आपण तर या येणाऱ्या आपण तर 24 चेंडूमध्ये 53 धावा देखील हा संघ चेस करू शकतो. पण समोरील देखील संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. त्यामुळे मॅच रफ एंड टफ होईल. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक यावेळेला नितीन कळण यांच्याकडे. धन्यवाद डीजे.
देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आणि यातून विजेता संघ घारिवली 40+ संघासोबत आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल. त्यामुळे घारिवली टीमच्या कॅप्टननी आमच्या व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचे. उद्या पहिली मॅच तुम्हाला बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ विरुद्ध मंगेश 11 वाडेगर. दुसरी सुपर 8 ची मॅच असेल पडले 40+ विरुद्ध आडिवली 40+. तिसरी मॅच असेल फर्स्ट सेमीफायनल रेग्युलर जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली. चौथी मॅच असेल रेग्युलरची सेमीफायनल वाडेगर विरुद्ध सोनारपाडा. पाचवी मॅच आपल्याला 40+ ची फर्स्ट सेमीफायनल. सहावी मॅच 40+ सहावी मॅच 40+ शिलगाव संघ सेमीफायनल मध्ये. यात आज जो संघ क्वालिफाय होईल तो शिलगाव संघाबरोबर सेकंड सेमीफायनल, त्यानंतर रेग्युलरची फायनल आणि त्यानंतर 40+ ची फायनल अशा मॅचेस उद्या होतील. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्कोरला खेळायचं होतं मात्र फायनली कोण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. 53 धावांचा पाठलाग करायचा. 52 धावा तुर्बे संघाने केल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग पहिलं षटक सुनीलला तुम्ही पाहतायत. दोन धावांनी खातं उघडलं गेलं ते उमेश जाधवचं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. उमेश जाधवच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चला रजनीकांत नाचायचे बाकी होते तेही नाचतायत. काल नाचले का? ओके. धावसंख्या 6 वरती तुम्ही पाहतायत. 53 धावांचा पाठलाग करत असताना फुल टॉस बॉल त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रयत्न चांगले होते मात्र आता बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चौकार आहे की षटकार चेक करूया. ओके सुजल चेक करूया. करण नाही चेक करतोच आहे मी. करण काय चौकार की षटकार? करण तर चौकार सांगतात. बघूया चेक करूया तरी पण. बॉल बॉय ठेवलेत ना. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये बघा. नॉन स्ट्राईक एंडला आहेत बाळा बोराडे. चौकार आहे. धन्यवाद करण. धावसंख्या 10. स्वीपचा अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मधर टेप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बाळा बोराडे वेगाने धावतायत आणि उमेश जाधव त्यापेक्षा जास्त वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये 12 धावा आल्या आहेत. नवापाडा 40+ संघाला 53 धावांचा पाठलाग करत असताना डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सुनीलचा कमबॅक पाहायला मिळतोय. 19 बॉल मध्ये 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. यातून विजेता संघाने घारिवली 40+ मध्ये सुपर 8 ची मॅच होईल. तिथून एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीयेत मात्र उमेश जाधवच्या बॅट मधून आलाय चौकार आणि आता रिव्ह्यू पंचांनी घेतलाय बॅट्समनने. ओके चला बॅट्समनने पंचांना चॅलेंज केले.
हा फायदा असतो रिव्ह्यूचा. ऍक्शन रिप्ले बघा आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 12 खेळाडूला इथे संधी असेल. नक्कीच कमरेपेक्षा थोडासा वरती आहे, त्यामुळे हा बिमर बॉल आहे. 5 धावा मिळतील. धावा झाल्या 17. फ्रीटचा बॉल मेजवानी होते आणि ती कबूल केली उमेश जाधवने. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नवा पडापोटी प्रसंगाला उमेश पोचला वैयक्तिक 20 वरती. आहेत 18 बॉल 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. अशोक ठाकूर यांना तुम्ही बघू शकाल, संपूर्ण आमची आयोजन समिती. वळू पाटील बघा, उद्या देवेन वजा यांना विश्रांती मिळेल उद्या संध्याकाळी, कारण उद्या फायनल डे आहे. फक्त या स्पर्धेची त्यांच्याकडे जिम्मेदारी होती, एकच त्यांची कमी आहे ती म्हणजे एक टीमची प्रवेश फी आली नाही, आणि तीच त्यांची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर. त्यामुळे थोडेसे ते टेन्शनमध्ये आहेत, पण ते उद्या क्लिअर होऊन जाईल आणि आपण क्लिअर करू उद्या. 18 बॉल 32 या मॅच मध्ये आता करायचे आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आले संजय. पहिलाच बॉल आपण सिंगल घेतली, त्यामुळे आता 17 बॉल मध्ये 31 या मॅच मध्ये करायचे आहेत. बाला बोराडे स्ट्राइक रोटेट करत असताना 17 बॉल 31. ओमसा एमटीसीचे आमच्या सर्व कॅमेरामॅन, सर्व टीमचं कौतुक व्हायला हवं. दिवस रात्र त्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली आहे आणि या बॉलला पाठवून दिलाय उमेश जाधवने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सर्वच फटके त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता रिव्हर्सच्या माध्यमातून डीप कव्हरला फिल्डिंग थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. आता योग्य कॉल आहे. अन्यथा बाळा बोराडे यांची विकेट डोक्यात होती, अंगाला बॉल लागलाय, त्यांनी लगेच सांगितले. तुर्बेसंघ हेच पाहिजे आपल्याला, खेळाडू होती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बॉल अंगाला लागलाय, रनही मिळणार नव्हतीच. पण जे नेहमी सांगतात, ज्यावेळी तुम्ही धाव घेता त्यावेळी तुमच्या अंगाला बॉल बऱ्याच वेळा लागतो, बॅटलाही लागतो. धावा झाले 27, म्हणजे अर्ध लक्ष पार केलंय बाळू पाटील. 15 बॉल मध्ये 26 अजूनही करायचे आहेत. उमेश 25 वरती नाबाद आहेत. बाळा बोराडेच्या बॅट मध्ये फटका चांगला आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बाळा बोराडे फायटर जेटच्या बॅट मधून आलाय, पहिला चौकार. बॉल 22 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. बाळा बोराडे यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर पहिला चौकार आलाय आणि हेच करायचे बाळा बोराडेला. सिंगल डबल ने स्ट्राइक रोटेट करायची, चौकार मारायचे आहेत. बाळा बोराडे मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार याही खेळाडूने बरेचसे डे फॉर्मेट मध्ये पटकावलेले आहेत, त्यामुळे चांगले फलंदाज आहेत. हा सतीश मात्रे यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने ही मॅच जिंकली तर त्यांच्यासाठी खूप मोठा गिफ्ट असेल. नवापाडा 40+ टीमच्या वतीने नवापाडा संघाचे प्रेक्षक सुद्धा बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 2 वाजून गेलेले आहेत. बाल्या जोशी मला वाटतं आज आले नाही आहेत. या संघाचे खंदे समर्थक नवापाडा म्हटल्यानंतर बाल्या जोशी. चौदा बॉल मध्ये 22 करायचे त्या मॅच मध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. बाळा बोराडे स्वतःवरती नाराज आहेत. खरं तर त्यांना माहिती या बॉलवरती चौकार डबल यायला हवी होती, मात्र डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. संजय राईट ओव्हर द विकेट.
नक्कीच हा फटका बाळा बोराडे यांचा फेवरेट फटका होता. मंकड विकेट नाहीये हे लक्षात घ्या. फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला द्यावी लागेल. फोर्टी प्लस मध्ये नाहीये ना, मंकड विकेट नाही ना. नाही, आणि तेच मेहनत करून विकेट घ्या. बघा संजयने कौतुक केलं उमेशचं. नाही, बऱ्याचशा वेळी काही खेळाडू क्रीज सोडतात, त्यामुळे या गोष्टी पाहायला मिळतात. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावा झाल्यात 32. बाळा बोराडेच्या बॅट मधनं फटका चांगला आहे आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. स्पर्धा एन्जॉय झाली पाहिजे. 12 बॉल 17 या मॅच मध्ये आता करायचे आहेत आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी हिरण आलेत. हिरण वर्सेस उमेश जाधव असे लढत आता पाहायला मिळेल. 12 बॉल 17, 36 धावा 2 ओव्हर मध्ये कुठल्या आहेत. नवापाडा 40 प्लस संघ ही मॅच जिंकली तर नक्कीच सुपर 8 मध्ये घारली संघावर मॅच खेळायला मिळेल. ती मॅच आजच्या रात्रीची शेवटची मॅच असेल. 12 चेंडू 17 धावा. उमेश जाधव 25 वरती नाबाद आहेत. बाळा बोराडे 9 वरती नाबाद आहेत आणि आज खूप चांगला खेळ तर केलाच आहे बाळा बोराडे यांनी, मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तिथे सिंगल मिळाली. बाळा बोराडे हुलकावणी देत आहेत. 11 बॉल 16 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 11 चेंडू 16 धावांची गरज. अकरा चेंडू 16 धावा. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. अखेर बाळा बोराडे कसे बेशे पोहोचले. सुरुवातीला असं वाटलं की दोघे एकत्रच धावतात, एकमेकांच्या विरोधात धावतात. दहा चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. बाळा बोराडे चांगली बॅटिंग करतायत. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केला. आता चेक करूया. हे आमचे लाडके प्रेक्षक बघा, सुरेश चौधरी लेजंड क्रिकेटर, डॅनी पेरेद्रा सरांना तुम्ही बघू शकाल. हर्नी स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि सर्वच. किरणला तुम्ही पाहतात आमचे ऑफिशियल स्कोरर. नवापाडामध्ये नक्कीच रेल्वे ग्राउंड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते किरण आमचे ऑफिशियल स्कोरर तिथे असतात. सुरेश मामा चौधरींना कोण विसरणार मित्रांनो. यश 11 डोंबिवली संघ आजही मला जोवेलीची स्पर्धा आठवते, जिथे पुण्याच्या संघाला पराभूत केलं होतं ग्रामीणच्या 11 खेळाडू घेऊन. आणि त्यानंतर फायनल मॅच मध्ये खंबालपाडा ग्रामीण संघाला पराभूत केलं होतं. त्याच टीमचे पुरस्कर्ते यश 11 डोंबिवली या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिले सुरेश मामा चौधरी होते. फेर डिलिव्हरी डॉट बॉल असेल.
हा चेंडू आपण पाहतोय यष्टिक्षकाला मिळाला नाही आणि आता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांना चॅलेंज केलं. रमेश सरांना मी नेहमी सांगतो 2 वाजल्यानंतर तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबा, कारण रिव्ह्यूचा वापर जास्त होतो. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. व्हाईट +1 2 धावा मिळतील. इक्वेशन सांगतोय 9 बॉल 12. 9 चेंडू 12ची गरज. कंपल्सरी चेसिंग. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. आता एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये होईल का? आणि 2 धावा झाल्यात. असं वाटत होतं बाळू पटेल जिथे एकही धाव नाहीये तिथे 2 धावा मिळाल्यात. उमेश 28 वरती पोहोचलाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज हिरनला कमबॅक करावा लागेल. हिरन मध्ये क्षमता आहे, मात्र पॉइंटला फिल्डिंग चांगली आहे. तुर्बेश संघ एक्झॅक्टली काय करतोय तो प्रत्येक वेळी ते उमेशच्या विकेटच्या शोधात जातात आणि बाळा बोराडे सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतायत. हेच तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. 7 बॉल 9. सात चेंडू 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. उमेश 29, बाळा 11 वरती नाबाद आहेत. पहिल्या मॅच मध्ये उमेश जाधव रनआउट झाले होते. हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. बाळा बोराडे फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि आता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत नवापाडा 40+ संघाला. मॅच कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 6 बॉल 9 कराव्याच लागतील नवापाडा 40+ संघाला. शिवा आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शिवा शिवाचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 6 चेंडू 8 करायचे आता या मॅच मध्ये. 45 झालेत. तुर्बे विरुद्ध नवापाडा आणि यातून विजेता संघ घारिवली 40+ संघाबरोबर सुपर 8 ची मॅच खेळेल. पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. या मॅच ची गोल्डन विकेट मिळाली आहे. उमेश जाधवची खेळी समाप्त. 5 बॉल आणि आता 8 धावांची गरज.
उमेश जाधवची विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का? शिवा पुढचा बॉल, शॉर्ट प्लेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत फाईन लेग वरनं, सिंगल तिथे मिळालीये. चार चेंडू 7 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे तुर्बे संघाचा पलटवार होईल का? उमेश जाधवची विकेट मिळाल्यानंतर 29 धावांची इनिंग उमेशची इथे समाप्त झाली. चांगला झेल तिथे टिपला आणि रजनीकांत आपल्या स्क्रीनवरती बघा ना ठुमके देत असताना. 4 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जबरदस्त मॅच, आता प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोकं वाढवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. नवापाडा 40+ विरुद्ध तुर्बे. जबरदस्त मॅच. 4 चेंडू आणि 7 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच थोडीशी आता गरम झाली आहे, त्यामुळे दोन्ही संघ आता बघा हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला तुर्बे 40+, दुसऱ्या बाजूला नवापाडा 40+ आणि घारिवली 40+ संघ वाट पाहतोय की एक्झॅक्ट आमच्या टीम सोबत आजच्या रात्रीतली शेवटची मॅच कोण खेळेल हे पाहावं लागेल. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये याचं उत्तरच मिळेल तुम्हाला. आता पहिल्या 2 मॅच मध्ये जबरदस्त खेळ केलाय जय गणेश घारिवली 40+ ने. हा चांगला बॉल होता. शिवाचा पलटवार, शिवाचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि आता 7 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता उमेश जाधवचा विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का हे सांगणं थोडंसं कठीण आहे. 3 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. शिवाने कमबॅक केलंय. शिवा चांगली गोलंदाजी करतात कारण पहिला बॉल शिवाचा वाईट होता. हाही वेगवान बॉल आहे. उत्तर नाहीये बाळा बोराटेकडे. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या, आता 2 बॉल मध्ये 7 करायचे आणि हा वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज शिवा ज्याच्याकडे वेग प्रचंड आहे आणि शिवाने कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. शिवा ही मॅच जिंकून देईल का? 2 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग. पुढचा बॉल, हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झालीये. आता चेंडू अडवण्यात यश मिळालंय, मात्र बघायचंय 3री धाव पूर्ण होईल का? 3 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत आणि आता काय बाळू पाटील तरी 4थी पूर्ण होईल का? बाळा बोराटेने आपल्या करिअर मध्ये पहिल्यांदा 4 धावा धावून घेतल्या आहेत. जोरदार टाळ्या होत्या. आणि आता मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 3 कंपल्सरी करायचे आहेत. 4 धावा धावून घेतलेत. शेवटचा बॉल 3 धावा आता करायचे आहेत. लक्षात घ्या तुर्बे संघ कंपल्सरी चेसिंग 3 धावा कराव्याच लागतील. हे समीकरण आगासन 40+ संघासमोर होतं वाडेकरच्या विरुद्ध आणि त्यावेळी बॉल आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आला होता मिड विकेटला आणि 2च धावा मिळाल्या आणि वाडेकर संघाने तो सामना 1 धावेने जिंकला होता. त्याचं कारण कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 3 धावा. विजयाचा चौकार येईल का बाळा बोराटेच्या बॅटमधनं? बाळा बोराटे 3 धावा धावून घेईल का? असे अनेक प्रश्न आहेत. मग त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आता मिळेल या शेवटच्या बॉलवरती. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. शेवटचा बॉल आणि 3 धावांची गरज. ऑप्शनच्या भरपूर आहे, बाहेर आहे, पंच सांगतात वाईट बॉल आहे आणि आता शेवटच्या बॉलवरती बघा नाही भरपूर जास्तच बाहेर आहे, त्यामुळे रिव्ह्यूचाही वापर केला नाहीये. शेवटचा बॉल रिव्ह्यू लॉस झालेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, त्यामुळे त्यांच्याकडे रिव्ह्यू नाहीये, दोन्ही टीमकडे रिव्ह्यू नाहीये. शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. शिवा इथे काय घडलंय? शेवटचा बॉल डॉट आला आणि हा सामना जिंकलाय टीम तुर्बे संघ सुपर 8 मध्ये.